समजा आपण एखाद्या 6 महिन्यांच्या बाळासमोरून त्याचं आवडतं खेळणं घेतलं आणि ते एका चादरीखाली लपवलं, तर आपल्याला काय वाटतं? हम्म. त्या बाळानं असं वाटत नाही की ते खेळणं लपवलंय, म्हणजे त्याला चक्क असं वाटतं की ते खेळणं या विश्वातूनच कायमचं नाहीसं झालंय. बापरे, खरंच? हो ना, त्याचं अस्तित्वच संपलंय असं त्याला वाटतं. तर आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच थक्क करणाऱ्या प्रवासाचा वेध घेणार आहोत. नक्कीच. म्हणजे बघा, एखादा मानवी मेंदू एका जादूच्या आणि वस्तूंना गायब करणाऱ्या जगावर विश्वास ठेवण्यापासून ते थेट अदृश्य आणि गुंतागुंतीचे विचार करण्यापर्यंत कसा पोचतो, हा प्रवास आपण पाहणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याकडे एक खूप छान साधन आहे. अगदी बरोबर. आज आपल्याकडे जीन पियाजे यांच्या संज्ञानात्मक विकास सिद्धांतावर आधारित एक अतिशय रंजक असा दृश्यात्मक मार्गदर्शक आहे. हम्म. हा मुळात शिक्षण क्षेत्रातील लोकांसाठी तयार करण्यात आला आहे. तर आजचं आपलं मिशन हेच आहे की लहान मुलांच्या विचार प्रक्रियेत वयानुसार नेमके कोणते आमूलाग्र बदल होतात ते उलगडणे. ठीक आहे, आपण हे उलगडून पाहूया, पण त्याआधी तो शब्द समजून घेऊया, होय ना? हो. हा जो संज्ञानात्मक किंवा इंग्रजीत ज्याला आपण कॉग्निटिव्ह म्हणतो, तो शब्द नेमका काय आहे? संज्ञानात्मक हा शब्द ऐकायला एखाद्या वैद्यकीय पुस्तकातला वाटू शकतो. पण कसं आहे, आपल्या समोर असलेल्या या मार्गदर्शकात याची अतिशय सोपी फोड केली आहे. अच्छा, म्हणजे तिथे ती जी आकृती दिली आहे ती. हो, तीच. तिथे मेंदूच्या आत फिरणारी 4 चाकं किंवा गिअर्स दाखवले आहेत. ही 4 चाकं म्हणजे मानवी मनाच्या 4 मुख्य प्रक्रिया आहेत. कोणत्या आहेत त्या? जाणणे, ओळखणे, विचार करणे आणि समजणे. या 4ही मानसिक प्रक्रियांना एकत्रितपणे उद्देशून संज्ञानात्मक हा शब्द वापरला जातो. म्हणजे हे फक्त स्मरणशक्तीबद्दल नाहीये तर. अगदी बरोबर. जेव्हा आपण एखाद्या मुलाच्या संज्ञानात्मक विकासाबद्दल बोलतो, तेव्हा आपण केवळ त्याची स्मरणशक्ती कशी वाढतीये हे पाहत नाही. अच्छा. तर ते मूल आजूबाजूच्या जगाचा अर्थ कसा लावतं, माहितीवर प्रक्रिया कशी करतं आणि स्वतःची एक स्वतंत्र समज कशी विकसित करतं, या संपूर्ण यंत्रणेबद्दल आपण बोलत असतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हे फक्त पाढे पाठ करण्यासारखं नाही, तर ते पाढे तयार कसे होतात हे समजण्यासारखं आहे. हो, अगदी तसंच. आणि इथूनच पियाजे ह्यांचा तो प्रसिद्ध दृष्टिकोन समोर येतो. ज्याने मानसशास्त्रात क्रांती घडवली, बरोबर. हो, ह्या साहित्यात पियाजे यांनी मुलांना चक्क लहान वैज्ञानिक म्हटलं आहे. हे वाचून मला थोडं आश्चर्यच वाटलं. म्हणजे सामान्यतः आपण मुलांकडे असं पाहतो की त्यांना काहीच माहीत नसतं आणि आपणच त्यांना सगळं शिकवायचं असतं. आणि नेमका हाच तो जुना पारंपरिक समज होता, जो पियाजे यांनी पूर्णपणे मोडून काढला. म्हणजे पूर्वी लोक काय मानायचे? 20व्या शतकाच्या सुरुवातीला लोकांची अशी धारणा होती की मुलांचा मेंदू म्हणजे एक रिकामा भांडा आहे. अच्छा. आणि मोठे लोक किंवा शिक्षक त्या भांड्यात ज्ञानाचं ओतकाम करतात. पण पियाजे यांनी जेव्हा मुलांच्या बुद्धिमत्ता चाचण्यांचं निरीक्षण केलं ना, तेव्हा त्यांना एक वेगळीच गोष्ट आढळली. काय आढळलं त्यांना? त्यांना हे दिसलं नाही की मुलं मूर्ख आहेत किंवा त्यांना उत्तरे येत नाहीत. त्यांना असं दिसलं की समान वयाची मुलं अगदी एकाच प्रकारच्या चुका करत आहेत. बापरे. हो, आणि त्यांच्या त्या चुकीच्या उत्तरांमध्येही एक विशिष्ट तर्क होता. थांबा, म्हणजे त्यांची उत्तरे चुकीची होती, पण त्या चुकीमागेही एक विशिष्ट विचार करण्याची पद्धत होती. अगदी बरोबर. आणि तिथूनच पियाजेंनी असा निष्कर्ष काढला की मुलं ही रिकामी भांडी नसून ती स्वतःच्या अनुभवातून ज्ञान निर्माण करणारे सक्रिय घटक आहेत. म्हणजे आपले छोटे वैज्ञानिक. होय, ते त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीशी संवाद साधतात, स्वतःचे छोटे छोटे प्रयोग करतात आणि त्यातून त्यांचं स्वतःचं असं एक आकलन तयार करतात. जेव्हा एखादी नवीन माहिती त्यांच्या आधीच्या समजुतीला छेद देते, तेव्हा त्यांच्या मेंदूत एक प्रकारचा संघर्ष निर्माण होतो. आणि त्या संघर्षातूनच ते नवीन विचार करायला शिकतात, बरोबर. अगदी अचूक. हे खूपच रंजक आहे. इथे मला एक साधी उपमा आठवते. समजा आपण एखाद्या लहान मुलाला मॅन्युअल किंवा माहिती पुस्तके विना लेगोचे अनेक छोटे छोटे ठोकळे दिले. लेगो ब्लॉक्स. हो. ते मूल काही कुणाला विचारत नाही की हे कसं जोडायचं. ते फक्त एक ठोकळा दुसऱ्याला लावून पाहतं. तो बसला नाही तर दुसरा लावून पाहतं. बरोबर. काहीतरी मोडतं, पुन्हा नव्यानं जोडतं. म्हणजे तो लेगोचा किल्ला कोणीतरी बाहेरून त्यांच्या मेंदूत टाकलेला नसतो. नक्कीच नाही. तो त्यांनी स्वतःच्या हाताने आणि स्वतःच्या चुकांमधून बांधलेला असतो. होय. आणि या प्रक्रियेला पियाजे यांच्या भाषेत संरचना किंवा स्कीमाज तयार करणे म्हणतात. स्कीमाज म्हणजे काय? म्हणजे बघा, जसं एखादं मूळ सुरुवातीला 4 पाय आणि शेपूट असलेल्या प्राण्याला कुत्रा समजायला लागतं. मग एके दिवशी ते गाय पाहतं. अच्छा.
आता गाईलाही 4 पाय आणि शेपूट असते, त्यामुळे ते मूल गाईलाही मोठा कुत्रा म्हणतं. म्हणजे तो आपला जुना लेगोचा ठोकळा नव्या परिस्थितीला लावण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी तसंच. पण मग जेव्हा ती गाय हंबरडा फोडते, तेव्हा त्या मुलाच्या डोक्यातील त्या कुत्र्याच्या व्याख्येला मोठा धक्का बसतो. हो ना, गाय भुंकत नाही हे पाहिल्यावर त्यांच्या मेंदूत जो गोंधळ उडतो, तीच विकासाची खरी सुरुवात असते. जुना नियम इथे चालत नाही हे समजल्यावर त्यांचा मेंदू एक नवीन कप्पा किंवा नवीन स्कीमा तयार करतो की बाबा हा प्राणी कुत्रा नाही, ही गाय आहे. म्हणजे याच सततच्या मोडतोड आणि पुनर्बांधणीतून मेंदूचा विकास होतो. हा मुद्दा खरोखरच विचार करायला लावणार आहे. होय. आपण मुलांच्या चुकांकडे अनेकदा फक्त चुका म्हणूनच पाहतो, पण प्रत्यक्षात ती त्यांच्या मेंदूने केलेली एक तात्विक धडपड असते. अगदी बरोबर. आता हा वैज्ञानिक प्रवास जन्मापासून कसा सुरू होतो हे पाहण्यासाठी आपण विकासाच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. आपल्या साहित्यात याला संवेदनगती टप्पा म्हटले. हो, सेन्सरी मोटर स्टेज. हा टप्पा जन्मापासून ते साधारण 2 वर्षांपर्यंत असतो. म्हणजे या काळात मुलं पूर्णपणे त्यांच्या इंद्रियांवर आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असतात, होय ना? हो. आणि आपण सुरुवातीला जे उदाहरण दिलं ना, वस्तू डोळ्यासमोर नसली तरी अस्तित्वात असते, हे समजणे ते याच टप्प्यात घडतो. हो. पण इथे मला एक प्रश्न पडतो. जेव्हा 6 महिन्यांच्या बाळासमोरून तो चेंडू लपवला जातो आणि ते बाळ तो शोधत नाही, तेव्हा ते बाळ फक्त तो चेंडू विसरलेलं असतं की खरोखरच त्याच्यासाठी तो चेंडू जगातून नाहीसा झालेला असतो? कसंय, हे विसरणे अजिबात नाहीये. मानवी मेंदूच्या सुरुवातीच्या अवस्थेत अस्तित्व ही संकल्पना थेट दृष्टी किंवा स्पर्शाशी जोडलेली असते. अच्छा. जोपर्यंत एखादी वस्तू डोळ्यांना दिसत आहे किंवा हाताला लागत आहे, तोपर्यंतच ती अस्तित्वात आहे, असा तो त्यांच्यासाठी निसर्गाचा नियम असतो. बापरे. त्यांच्या मेंदूत त्या वस्तूची कोणतीही अंतर्गत किंवा मानसिक प्रतिमा साठवली गेलेली नसते. म्हणजे इंटरनल रिप्रेझेंटेशन नसतं. हो, म्हणूनच जेव्हा आपण चादर ओढून चेंडू लपवतो, तेव्हा बाळासाठी तो चेंडू फक्त गायब झालेला नसतो, तर तो या विश्वातूनच नष्ट झालेला असतो. बापरे. म्हणजे प्रत्येक वेळी आपण जेव्हा लहान मुलांसोबत लपाछिपी किंवा पीकबू खेळतो आणि आपला चेहरा लपवतो किंवा त्यांना असं वाटतं की आपण खरोखरच नष्ट झालो आहोत, आणि जेव्हा आपण पुन्हा चेहरा दाखवतो तेव्हा आपण शून्यातून पुन्हा निर्माण झालो आहोत. अगदी तसंच. आणि म्हणूनच त्यांना त्या खेळात इतकं प्रचंड आश्चर्य वाटतं आणि ती खळखळून हसतात. खरंच हे खूपच भारी आहे. पण जसजशी ती 2 वर्षांच्या जवळ पोचतात, तसतसं त्यांच्यात एक मोठा बदल घडतो. आता ते लपवलेला चेंडू शोधू लागतात. म्हणजे आता त्यांच्या मेंदूने भौतिक जगाची एक मानसिक प्रत स्वतःच्या आत साठवायला सुरुवात केली आहे, असं म्हणायचंय का? अगदी बरोबर. वस्तू समोर नसतानाही ती अस्तित्वात असू शकते ही संकल्पना त्यांना समजते. हा त्यांचा पहिला मोठा संज्ञानात्मक विजय असतो. आणि या विजयामुळेच एका नव्या समस्येची सुरुवात होते, बरोबर? हो. कारण आता त्यांच्या डोक्यात वस्तूंच्या प्रतिमा साठवलेल्या आहेत, पण त्यांना त्या प्रतिमांबद्दल इतरांशी संवाद साधायचा आहे. आणि त्यासाठी शब्दांची गरज असते. बरोबर. आणि इथूनच आपल्या साहित्यातील दुसरा टप्पा सुरू होतो, ज्याला पूर्वसंक्रियात्मक टप्पा म्हणतात. प्री ऑपरेशनल स्टेज. वयाच्या 2 ते 7 वर्षांपर्यंत असतो ना? होय. या टप्प्यात मुलांची भाषा अत्यंत वेगाने विकसित होते आणि त्यांच्यात प्रतिकात्मक विचार सुरू होतो. प्रतिकात्मक विचार म्हणजे बघा, एखादा लाकडाचा ठोकळा ते चक्क गाडी समजून जमिनीवर फिरवू लागतात. अच्छा. हो. पण या टप्प्यात काही अतिशय रंजक मर्यादाही सांगितल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे इगोसेंट्रिझम. आता या शब्दाचा थेट अनुवाद अहंकार असा होतो, पण मला नक्की खात्री आहे की 2-3 वर्षांची मुलं काही अहंकारी नसतात. मग याचा नेमका अर्थ काय? खूप छान मुद्दा आहे. इथे इगोसेंट्रिझम या शब्दाचा संबंध स्वार्थाशी किंवा नैतिक अहंकाराशी अजिबात नाहीये. मग कशाशी आहे? ही एक पूर्णपणे बौद्धिक किंवा संज्ञानात्मक मर्यादा आहे. याचा सोपा अर्थ असा की ह्या वयातील मुलाला असं वाटतं की मी हे जग जसं पाहतो अगदी तसंच संपूर्ण जगही पाहतं. अच्छा. म्हणजे दुसऱ्याचा दृष्टिकोन त्यांना समजत नाही. हो. दुसऱ्या व्यक्तीचा एक वेगळा दृष्टिकोन असू शकतो हे त्यांच्या मेंदूला या टप्प्यात समजणंच शक्य नसतं. पियाजे यांनी यासाठी एक 3 माउंटन टास्क नावाचा प्रयोग केला होता. तो प्रयोग नेमका कसा होता? त्यांनी एका टेबलवर कागदाचे 3 डोंगर तयार केले आणि एका बाजूला एका मुलाला बसवलं. टेबलच्या दुसऱ्या बाजूला त्यांनी एक बाहुली बसवली. आता मुलाला विचारण्यात आलं की त्या बाहुलीला तिथून काय दिसत असेल. आणि मुलाने काय उत्तर दिलं? आश्चर्य म्हणजे त्या मुलाने नेमकं तेच वर्णन केलं जे त्याला स्वतःला त्याच्या बाजूने दिसत होतं. बापरे.
हो, त्याला हे अजिबात समजलं नाही की विरुद्ध दिशेने बसलेल्या बाहुलीला ते डोंगर वेगळ्या कोणातून दिसत असतील. ही त्यांची संज्ञात्मक अडचण असते. म्हणजे ते दुसऱ्याच्या चपलेत पाय घालून पाहू शकत नाहीत. अगदी बरोबर, कारण त्यांच्या मेंदूत ती विचारप्रणाली अजून अस्तित्वातच आलेली नसते. हे ऐकल्यावर मला आता समजतंय की लहान मुलं जेव्हा टीव्ही समोर उभी राहतात आणि आपल्याला मागून काहीच दिसत नसतं, तरी ती बाजूला का होत नाही? कारण त्यांना वाटतं की मला कार्टून दिसत आहे म्हणजे मागच्या माणसालाही दिसतच असेल. अगदी तसंच. ही खरोखरच एक सुंदर अडचण आहे, पण या पूर्वसंक्रियात्मक टप्प्यात आणखी एक मोठी मर्यादा आहे, जिचा साहित्यात उल्लेख आहे. ती म्हणजे कन्झर्वेशन किंवा प्रमाणाचं संरक्षण न समजणे. हो, हा खूप महत्वाचा भाग आहे. इथे पाण्याचं एक प्रसिद्ध उदाहरण दिलंय. एका अरुंद आणि उभाट ग्लासमधील पाणी जर एका पसरट बशीत ओतलं तर पाणी पसरतं आणि त्याची उंची कमी होते. बरोबर. हे पाहिल्यावर या वयाची मुलं म्हणतात की पाणी कमी झालं आहे. इथे मला खरोखरच शंका येते. म्हणजे हे फक्त शब्दांचा किंवा भाषेचा खेळ नाहीये का? कसं काय? कदाचित त्या 4 वर्षांच्या मुलाला आकारमान किंवा प्रमाण हा शब्दच माहीत नसेल आणि तो फक्त उंचीबद्दल बोलत असेल. हा खूपच रास्त प्रश्न आहे. अनेकांना असंच वाटतं की ही केवळ भाषेची किंवा दृष्टीची फसवणूक आहे. पण पियाजे यांनी सिद्ध केलं की हा भाषेचा प्रश्न नाहीये. मग काय आहे? यामागे एक विशिष्ट संज्ञानात्मक अडचण आहे, ज्याला केंद्रीकरण किंवा सेंट्रेशन म्हणतात. केंद्रीकरण. हो, या वयातील मुलांच्या मेंदूची माहितीवर प्रक्रिया करण्याची क्षमता मर्यादित असते. ते एकावेळी एखाद्या वस्तूच्या किंवा परिस्थितीच्या फक्त एकाच वैशिष्ट्यावर लक्ष केंद्रित करू शकतात. अच्छा. जेव्हा पाणी इबॉड व्यासमधून पसरट बशीत ओतलं जातं, तेव्हा त्यांचं संपूर्ण लक्ष पाण्याच्या उंचीवर खिळून राहतं. आणि पाण्याची रुंदी वाढली आहे याकडे त्यांचं लक्षच जात नाही. अगदी बरोबर. उंची कमी झाली आणि रुंदी वाढली, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी मेंदूत प्रोसेस करून प्रमाणाचा समतोल साधणं त्यांच्यासाठी या वयात जैविकदृष्ट्या अशक्य असतं. बापरे, म्हणजे त्यांच्या मेंदूची रॅम एकाच वेळी 2 व्हेरिएबल्स हाताळूच शकत नाही. हो ना. त्यामुळे 2 वेगळ्या आकारात समान प्रमाण असू शकतं हे त्यांच्या तर्कव्यवस्थेत बसतच नाही. ते फक्त एकाच परिमाणावर अडकून पडतात. पण मग ही अवस्था काही कायम राहत नाही, हे तो उघड आहे. नक्कीच नाही. मग असा कोणता क्षण येतो जेव्हा त्यांच्या मेंदूला जाणीव होते की हे पाणी कमी झालेलं नाही? एखादं मूल या उंचीच्या भ्रमातून बाहेर कसं पडतं? हा बदल काही एका रात्रीत होत नाही. जेव्हा मुलं पुन्हा पुन्हा प्रत्यक्ष जगाशी खेळतात, पाणी इकडून तिकडे ओततात, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं. हो, कुठेतरी त्यांच्या लक्षात येतं की आपण पाणी सांडलं नाही आणि नव्याने ओतलंही नाही, तरी हे पाणी कमी कसं झालं? हा जो अंतर्विरोध त्यांच्या डोक्यात निर्माण होतो, तो त्यांना अस्वस्थ करतो. आणि या वैचारिक अस्वस्थतेतूनच मार्ग काढण्यासाठी त्यांचा मेंदू स्वतःला एका नव्या पातळीवर ढकलतो. अगदी बरोबर. आणि इथूनच सुरुवात होते तिसऱ्या टप्प्याची, ज्याला आपण ठोस संक्रियात्मक टप्पा किंवा कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज म्हणतो. हा साधारण 7 ते 11 वर्ष वयोगटात असतो. ठोस संक्रियात्मक टप्पा म्हणजे आता त्यांच्या विचारांना एक ठोस आकार आलेला असतो. साहित्यात म्हटल्याप्रमाणे या टप्प्यात मुलांचा तार्किक विचार खऱ्या अर्थाने विकसित होतो. होय, आता ते वर्गीकरण करू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता त्यांना तो पाण्याचा प्रयोग समजतो. आता जर वेगवेगळ्या आकाराच्या 2 भांड्यात सारखंच पाणी ओतलं तर पाणी सारखंच आहे हे त्यांना अचूक समजतं. हो, पण या टप्प्याच्या नावात जो ठोस हा शब्द आहे, तो एका मोठ्या मर्यादेकडेही निर्देश करतो. ती मर्यादा कोणती? या टप्प्यातली मुलं कमालीची तार्किक असतात. पण त्यांचा तर्क हा फक्त डोळ्यांना दिसणाऱ्या आणि स्पर्श करता येणाऱ्या भौतिक जगापुरताच मर्यादित असतो. अच्छा, म्हणजे त्यांना नियम समजतात पण ते फक्त प्रत्यक्ष वस्तूंनाच लागू होतात. हो, जर एखाद्या शिक्षकाने त्यांना सांगितलं की माझ्या एका हातात 5 सफरचंद आहेत आणि दुसऱ्या हातात 3 सफरचंद आहेत, तर एकूण किती? मुलं लगेच उत्तर देतील 8. बरोबर. पण जर त्याच शिक्षकाने सफरचंदांऐवजी एक्स आणि वाय यांसारख्या अदृश्य अक्षरे वापरली आणि तीच बेरीज करायला सांगितली, तर मुलं गोंधळून जातात. कारण एक्स म्हणजे काय हे त्यांच्या मेंदूला समजतच नाही. ते त्याला स्पर्श करू शकत नाहीत किंवा त्याची कल्पना करू शकत नाहीत. अगदी बरोबर. त्यांच्यासाठी गणित हे फक्त सफरचंद, खडे किंवा बोटांवर मोजण्या इतपतच मर्यादित असतं. म्हणजे ते भौतिक नियमांच्या तुरुंगात अडकलेले असतात. आणि या तुरुंगातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे आपला चौथा आणि अंतिम टप्पा. होय, ज्याला औपचारिक संक्रियात्मक टप्पा किंवा फॉर्मल ऑपरेशनल स्टेज म्हणतात. हा वयाच्या 11व्या वर्षापासून पुढे सुरू होतो.
साहित्यानुसार इथे ॲब्स्ट्रॅक्ट थिंकिंग म्हणजेच अमूर्त विचार सुरू होतो. ही मानवी मेंदूची सर्वात मोठी झेप मानली जाते. नक्कीच. इथे एक अतिशय भन्नाट उदाहरण दिलंय. म्हणजे जर पंखा नसेल तर उष्णता कशी नियंत्रित कराल, किंवा जर माणसांना अंगठाच नसता तर काय झालं असतं. अशा पूर्णपणे अदृश्य, काल्पनिक आणि अस्तित्वात नसलेल्या परिस्थितींवर आता ही मुलं विचार करून तर्कशुद्ध उत्तरे शोधू शकतात. ही खरोखरच एक अद्भुत पायरी आहे. याला हायपोथेटिकल डिडक्टिव्ह रिझनिंग म्हटलं जातं. म्हणजे काय? म्हणजे बघा, 11 वर्षानंतर मुलं फक्त काय आहे यावर विचार करत नाहीत, तर काय असू शकतं यावरही विचार करू लागतात. अच्छा. ते आता भौतिक जगाच्या पलीकडे जाऊन सिद्धांतांवर चर्चा करू शकतात. न्याय, स्वातंत्र्य, नैतिकता यांसारख्या अमूर्त संकल्पना त्यांना याच टप्प्यात समजू लागतात. तर हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. हो ना. पहिल्या टप्प्यात जे मूल केवळ डोळ्यासमोरून लपवलेला चेंडू शोधण्यात अडकत होतं आणि ज्याला वाटत होतं की चेंडू नष्ट झाला, तिथून ते मूल थेट माणसाला अंगठा नसता तर काय झालं असतं अशा अमूर्त विचारांपर्यंत पोहोचतं. भौतिक जगावर विसंबून राहण्यापासून ते पूर्णपणे स्वतंत्र विचार करण्यापर्यंतचा हा प्रवास एका मानवी आयुष्यात घडतो. अगदी खरंय. पण आता आपण या चर्चेच्या एका अतिशय महत्त्वाच्या आणि व्यावहारिक भागाकडे वळूया. हे सर्व 4 टप्पे ऐकायला खूप छान वाटतात, पण या मार्गदर्शकाच्या शेवटी या सर्वांचं शैक्षणिक महत्त्व काय आहे हे स्पष्ट केलंय. हो. विशेषतः शिक्षण आणि शिक्षण व्यवस्थेसाठी हा सिद्धांत इतका महत्त्वाचा का आहे? कारण बघा, हा सिद्धांत आपल्याला सांगतो की मुलांचं शिकणं हे केवळ माहिती पाठ करण्यावर अवलंबून नसतं, तर त्यांच्या मेंदूची वाढ कुठल्या टप्प्यावर आहे यावर अवलंबून असतं. हे खूप महत्वाचं आहे. जर आपण पूर्वसंक्रियात्मक टप्प्यातील म्हणजे 2 ते 7 वर्षांच्या मुलाला बीजगणितातील अमूर्त संकल्पना शिकवण्याचा प्रयत्न करत असो, तर आपण फक्त आपला वेळ वाया घालवत नाहीयोत, तर त्या मुलाच्या मनात शिक्षणाबद्दल भीती निर्माण करत आहोत. अगदी बरोबर. कारण तो मेंदूत ती माहिती ग्रहण करण्यासाठी अद्याप जैविकदृष्ट्या तयारच झालेला नसतो. साहित्यात अगदी स्पष्ट म्हटलंय की लहान मुलांना अमूर्त संकल्पना शिकवण्याऐवजी त्यांच्या टप्प्याला साजेसं असं ठोस उदाहरणांचा वापर करणारं शिक्षण द्यावं. होय. पण इथे मला एक थोडा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. आजकाल आपण पाहतो की पालक आणि शाळा यांच्यात मुलाला लवकर शिकवण्याची एक स्पर्धा लागली आहे. ते तर आहेच. काही मुलं वयाच्या 5व्या किंवा 6व्या वर्षीच खूप कठीण गोष्टी पाठ करतात, पाढे म्हणतात आणि मोठे मोठे शब्द वापरतात. मग जर पियाजे यांचा सिद्धांत म्हणतो की हे शक्य नाही, तर ही मुलं हे कसं करतात? आजच्या शिक्षण व्यवस्थेतील सर्वात मोठा आणि गंभीर गैरसमज आहे. म्हणजे आपण पियाजे यांना चुकीचे ठरवत आहोत का? अजिबात नाही. कसं आहे, पाठांतर करणे आणि खऱ्या अर्थाने समजून घेणे या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. अच्छा. एखादं 5 वर्षांचं मूल E=mc² हे सूत्र पोपटासारखं पाठ करून बोलू शकतं. पण याचा अर्थ असा नाही की त्याच्या मेंदूत अमूर्त विचार करण्याची क्षमता विकसित झालीय. बरोबर आहे. जर आपण त्यांच्या संज्ञानात्मक विकासाच्या नैसर्गिक गतीचा आदर केला नाही आणि त्यांच्यावर कठीण अभ्यासक्रम लादला, तर आपण त्यांच्यातील त्या लहान वैज्ञानिकाला मारून टाकत आहोत. बापरे. म्हणजे आपण त्यांना स्वतः प्रयोग करून शिकण्यापासून वंचित ठेवत आहोत आणि फक्त माहिती ओकणारी यंत्रे बनवत आहोत. अगदी तसंच. हा सिद्धांत आपल्याला इशारा देतो की विकासाला घाई करून चालत नाही. प्रत्येक टप्प्याचं एक निश्चित वय आणि वेळ असते. हा निष्कर्ष खरोखरच डोळे उघडणारा आहे. आपण फक्त माहितीचं ओझं त्यांच्यावर लादत आहोत, पण त्यांचे गिअर्स अजून ते पेलण्यासाठी तयार झालेले नसतात. हो. या दृश्यात्मक मार्गदर्शकात दिलेलं एक वाक्य मला विशेष भावलं. तिथे म्हटलंय की मुलं जशी वाढतात तशी केवळ त्यांची माहिती वाढत नाही, तर त्यांची विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलते. अगदी योग्य वाक्य आहे ते. योग्य वयात योग्य पद्धतीने शिक्षण दिलं गेलं पाहिजे, हाच या संपूर्ण चर्चेचा मूळ गाभा आहे. होय. मानवी मेंदू हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे, जो स्वतःला टप्प्याटप्प्याने घडवत असतो. तो एका ठराविक क्रमानेच जगाचा अर्थ लावायला शिकतो आणि एक समाज म्हणून, शिक्षक म्हणून त्या नैसर्गिक प्रक्रियेत घाईघाईने हस्तक्षेप करण्यापेक्षा तिला अनुकूल वातावरण देणं हे आपलं काम आहे. नक्कीच. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अविश्वसनीय प्रवासाचा आढावा घेतला. आपण पाहिलं की पियाजे यांच्या सिद्धांतानुसार मानवी मेंदूचा विकास कसा होतो. बरोबर. मुलं कशी स्वतःच्या अनुभवातून जगाची संरचना किंवा स्कीमाज बांधतात हे आपण समजून घेतलं.
संवेदनगती टप्प्यातील लपलेला चेंडू शोधण्यापासून ते दुसऱ्याचा दृष्टिकोन न समजण्याच्या मर्यादेपर्यंतचा प्रवास आपण अनुभवला. त्यानंतर ठोस टप्प्यात येणारे तार्किक विचार आणि शेवटी अमूर्त आणि काल्पनिक विचारांची झेप आपण बारकाईने पाहिली. पण आता जाता जाता एक विचार करूया. कोणता? बघा, पियाजे यांचा हा सिद्धांत किशोरवयात म्हणजे साधारण 11 ते 15 वर्षांच्या आसपास संपतो. तिथे अमूर्त विचार सुरू होतो आणि विकासाचा सर्वोच्च बिंदू गाठला जातो असं मानलं जातं. हो, सिद्धांतानुसार तसंच आहे. पण जर जन्मापासून ते किशोर वयापर्यंत आपली विचार करण्याची पद्धत 4 वेळा पूर्णपणे आणि मुळापासून बदलत असेल, तर वयाच्या 15व्या वर्षानंतर हा विकास खरोखरच तिथेच थांबतो का? बापरे, हा खरोखरच एक अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. होय, कारण प्रौढ झाल्यानंतरही आपला मेंदू अशाच काही नव्या पण अद्याप न शोधल्या गेलेल्या संज्ञात्मक टप्प्यातून जात असेल का? म्हणजे आपल्याला ते अजून माहीतच नाहीये. अगदी बरोबर. ज्याप्रमाणे 4 वर्षांच्या मुलाला पाण्याचा तो प्रयोग समजत नाही आणि त्याला वाटतं की तोच बरोबर आहे, तसंच आज एक प्रौढ व्यक्ती म्हणून आपल्याही नकळत अशा काही अतिअमूर्त किंवा गुंतागुंतीच्या संकल्पना असतील का, ज्या आपल्या आजच्या प्रौढ मेंदूलाही समजत नसतील? हा विचारच खूप मोठा आहे. हो ना. कदाचित आपणही अजून एखाद्या नव्या संज्ञात्मक टप्प्याकडे प्रगल्भ होण्याच्या मार्गावर असू. या प्रश्नावर नक्की विचार करा. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.